अमेरिकेनं 2 आठवड्यांचा युद्धविराम घोषित केल्यानंतर इराणमध्ये नागरिकांनी मोठा जल्लोष केला। हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले। डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेण्याचे जागतिक पातळीवर काय अर्थ निघतात, इराणची जनता या निर्णयाकडे कसं पाहतीये, पाहूयात या रिपोर्टमधून। युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष। हजारो नागरिक झेंडे घेऊन उतरले रस्त्यावर। इराणमध्ये सलग 40 दिवसांपासून सुरू असलेला हाहाकार अखेर थांबलाय। या विध्वंसात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला, शेकडो चिमुकल्यांनी जीव गमावला, पण इराणी सरकार अमेरिकेसमोर झुकलं नाही। अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिलं। त्यामुळे तुर्तास अमेरिकेला या युद्धात माघार घ्यावी लागली आहे। याचा जल्लोष करण्यासाठी इराणी नागरिक रस्त्यावर उतरलेत। गेल्या 40 दिवसांपासून इराणच्या जनतेनं जे सहन केलं त्याचं फलित म्हणून या युद्धविरामाकडे पाहिलं जातंय। मध्यरात्रीनंतर इराणचे नागरिक रस्त्यावर उतरले। हातात इराणचे झेंडे आणि अल्लाहू अकबरचे नारे देत त्यांनी एकच जल्लोष केला। अवघ्या 3 दिवसात युद्ध संपेल असा दावा ट्रम्प यांनी केला होता, पण इराणनं अमेरिकेला तब्बल 5 आठवडे झुंझवत ठेवलं। इतकंच नाही तर पुढची 10 वर्ष हे युद्ध चालू ठेवण्याची आमची ताकद असल्याचं इराणी नेत्यांनी ठणकावून सांगितलं। इराण माघार घेत नाही म्हटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं नामोनिशाण मिटवण्याचा इशारा दिला। इराणला 2 आठवड्यांचा अल्टिमेटम देत होर्मुझची खाडी खुली करायला सांगितलं, पण अल्टिमेटम संपायच्या काही तास आधीच त्यांनी स्वतः 2 आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली। डोनाल्ड ट्रम्प यांची ही बिकट अवस्था पाहता इराणसाठी ही सकारात्मक बाब मानली जाते। दिवसापासून डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याकरता त्यांनी जी स्टेटमेंट दिली होती त्यात आपल्याला आठवत असेल की त्यांनी एकदा म्हटलं होतं की ही जी रिजीम आहे, हे जे राज्यकर्ते आहेत हे मागच्यापेक्षा जास्त चांगले आहेत, तर म्हणून आम्हाला जे रिजीम चेंज करायचं होतं त्याच्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। दुसरं त्यांनी असं पण म्हटलं होतं की आमचे जे अणुबॉम्ब आहेत ते अणुबॉम्बसुद्धा आता तो प्रोग्राम इराण पुढे फारसा वाढवू शकणार नाही, कारण त्यांचं खूपच नुकसान झालेलं आहे। म्हणजे ते काहीतरी एक्झिट स्ट्रॅटेजी शोधत होते आणि त्याच्या आधी त्यांची ही दमदाटी ही चालली होती। तर म्हणून त्यांनी आता या एक्झिट स्ट्रॅटेजीला एक म्हणजे त्याचा वापर केलेला आहे आणि ते आता वाटाघाटी या विषयावरती पुढे जात आहेत। आणि ट्रम्प यांची अवस्था नक्कीच बिकट झाली होती याच्याविषयी काही डाऊट नाही, कारण अमेरिकेमध्ये सुद्धा जे त्यांचे समर्थक होते ते म्हणजे त्यांची संख्या कमी होत होती आणि 75%हून जास्त अमेरिकेतले लोक त्यांच्या विरोधात गेलेले होते, कारण या युद्धावरती होणारा खर्च आणि जर ग्राउंड ऑफेन्सिव्ह जर लॉन्च झाला असता तर त्यामुळे होणारं अमेरिकेचं नुकसान। विशेष म्हणजे अमेरिका इराण युद्ध सुरू होण्यापूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती पूर्णपणे वेगळी आहे। युद्ध सुरू होण्यापूर्वी इराणची जनता हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती, पण ही आंदोलनं आयातुल्ला अली खामेनी यांच्या विरोधात होती। इराणमध्ये अली खामेनींचं सरकार उलथवण्यासाठी ही आंदोलनं होती, पण अली खामेनींच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिस्थितीच बदलली। ज्यांच्या विरोधात आंदोलन केलं त्याच खामेनींच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्येने इराणी लोक रस्त्यावर आले। अमेरिका आणि इस्रायल विरोधात इराणी जनतेचा आक्रोश संपूर्ण जगानं पाहिला। आयतोल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता आणि बरोबर 40 दिवसांनी युद्धविरामाची घोषणा झाली आहे।
त्यामुळे या युद्धविरामाची वेळ इराणी जनतेसाठी फार खास ठरली आहे. तुर्तास युद्धविरामाच्या घोषणेमुळे इराणमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण हा आनंद पुढे सुद्धा कायम राहील का? डोनाल्ड ट्रम्प इराणच्या अटी मान्य करून युद्धबंदी जाहीर करणार का? याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.